जय भोलेनाथ मित्रांनो, कमी पैशात फिरायचं असेल मित्रांनो तर चला माझ्यासोबत. मी तुमचा बजेट ब्लॉगर. आज आपण आलेला आहो गणपती बघायला. गणपती म्हणजे आपले 3 ब्लॉक होतील. 3 ब्लॉकमध्ये तुम्हाला गणपती दाखवणार आहे, कारण की ब्लॉक खूप मोठे मोठे आहे आणि अकोल्यामध्ये खूप मोठे मोठे गणपती बसतात. आणि हा जो गणपती आहे, हा गणपती आहे आपल्या गांधी रोडवरचा. फुल 10 रुपये द्यायची तिकीट घ्यायचं. फुल भयानक सीन आहे मित्रांनो. लहान लहान मुलं तर अक्षरशः भीत आहे येथे. लेकरं भिवून राहिले. तिकीट तिच्याजवळ आहे. तिथं तिकीट लागते. हा आपला काळा मारुतीचा गणपती आहे मित्रांनो. इथे तुम्ही डेकोरेशन वगैरे पहा. फुल सीन वगैरे केलेले आहे बघा तुम्ही. इथे आपले एक सबस्क्रायबर भेटले होते, त्यांना त्यांच्या मुलांना मी घेतलं फुटेजमध्ये. आता आपण चाललेलो आहोत राम मंदिरच्या मागच्या गणपतीजवळ. जय शिवराय. यावेळेस आपण लवकर आलेलो मित्रांनो. हा आहे मारवाडी प्लेसचा गणपती. इथं तुम्हाला नाश्ता वगैरे करायची सगळी सोय आहे. लहान मुलांसाठी अजून खेळणे वगैरे आहे. खूप छान डेकोरेशन आहे बघा. अजय मुजरा. शिवाजी महाराजांचे सगळे गड किल्ले आहे. एक टाइम असा येतो पटकन इथं आलं तर ठीक आहे, नाही तर मग हे असतगड शिवाजी महाराजांचं नाही आहे फक्त. हे अकोल्याचा किल्ला आहे. आता हा जुना कॉटन मार्केटचा गणपती आहे मित्रांनो, बघू शकता. हा पण जुना कॉटन मार्केटचा गणपती आहे, बँकेच्या समोरचा. खूप छान डेकोरेशन आहे मित्रांनो आणि प्रत्येक मंडळाने खूप सपोर्ट केला मला व्हिडिओ काढण्यासाठी. लोकांना अंदर एंट्री नसते, पण काही जे मेन लोक असतात त्यांनाच एंट्री असते. पण सगळ्या मंडळांनी मला कॅमेरा घेऊन जाऊन दिला, व्हिडिओ फुटेज काढून दिले. हे अजून आपले एक सबस्क्रायबर हे दिसत आहे ताई, हे अजून आपल्याला भेटले. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत लालबागचा राजा अकोल्याचा गणपती माणिक टॉकीजच्या समोरचा. आणि एक अर्जुन समाजाचा गणपती तिथेच आहे. आणि अजून एक मल्हारचा गणपती आहे. तुम्ही तिन्ही गणपतीचे दर्शन घेऊ शकता.
आता आपण आलेलो आहोत अर्जुन समाजाच्या गणपतीजवळ. आता आपण लवकर गणपती पाहायला आलेला आहोत म्हणून खूप कमी गर्दी आहे मित्रांनो, नाही तर एवढी खूप गर्दी असते की पुरा हा रस्ता पॅकोपॅक असते, गाडी यायला जागा नसते. पुरा इथून तर तिथपर्यंत जेवढंही मी दाखवलं पुरा रश असते. हे मल्हारचा गणपती, इथं दरवर्षी मल्हारचाच गणपती असते मित्रांनो, बघू शकता. हा उदा टॉकीजच्या समोरचा गणपती आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. फुल चांद ताऱ्याचं डेकोरेशन केलं आहे मित्रांनो, सुपर्ब गणपती आहे. पकड. हा आपला झिमा सिल्कच्या जवळचा गणपती, हा आपला गांधी रोडवरचा गणपती. आता आपण बसस्टँड जवळ गेलेलो मित्रांनो, बसस्टँड जवळचा गणपती आहे. इथं 10 रुपये तिकीट आहे, पण एवढं सुपर्ब म्हणजे तुम्ही म्हणू शकता सुपर डेकोरेशन आहे आणि सीनही खूप मस्त मस्त आहे. इथं नवकन्या म्हणजे लक्ष्मीचे अवतार दाखवलेले आहे पुरे, सॉरी नवकन्या नाही, लक्ष्मीचे अवतार दाखवलेले आहे. चालतं का रे? चलिए अपने छोटे बच्चों का विशेष का ध्यान रखें करते हैं. हे गणपती बाप्पा अंकित बॅग हाऊसच्या समोरचे गणपती बाप्पा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर होम हवन चालू होतं, म्हणजे असं आपल्याला काहीच म्हणता नाही येत. सीनवाला गांधी रोडचा गणपती मित्रांनो, आणि हा पण गांधी रोडचाच गणपती आहे, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे असं कोणताच गणपती आपल्याला म्हणता नाही येईल कमी डेकोरेशन आहे की जास्त डेकोरेशन आहे. सगळे गणपतीची खूप चांगली डेकोरेशन केलेली आहे आणि प्रत्येक मंडळाने मला सपोर्ट केला व्हिडिओ शूटिंग करताना. हा आमच्या गल्लीतला गणपती आहे, इथं भंडारा चालू आहे. बाकीचे सगळे गणपती तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये दिसतील मित्रांनो. 3 ब्लॉक येणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा आमचा सक्षम आणि अति आमचा गणपतीचा भंडारा चालू आहे. हा गणपती खूप छान आहे डेकोरेशन, तुम्ही बघू शकता. हा आपला कॉटन मार्केटमधलाच गणपती आहे, दुसऱ्या साईडचा.